सकाळी किचनमध्ये पाऊल टाकलं आणि दिवस कधी सुरू झाला कळलंच नाही. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज सकाळी उठले आणि नेहमीप्रमाणे थेट किचनमध्ये प्रवेश केला. आधी पीठ तिंबून घेतलं, मस्त सॉफ्ट पीठ. पीठ तिंबून झाल्यानंतर त्याचे गोल गोल गोळे करून चपातीसाठी रेडी करून ठेवले. आज भाजीमध्ये होते वालाच्या शेंगा. कालच शेंगा निवडून ठेवल्यामुळे आज त्या उकडून घेतल्या. मग त्यात टाकली हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि कारळ्याचं कूट. भाजी परताय घेतली आणि पूर्ण किचनमध्ये खमंग वास पसरला. फक्त 5 मिनिटे परतली आणि भाजी रेडी. तोपर्यंत पीठ आधीच तोडून ठेवलं होतं. मग चपात्या करायला घेतल्या. पटापट चपात्या झाल्या, सगळ्या डब्यात भरून ठेवल्या. स्वयंपाक झाल्यावर कोळपाट भांडी सगळं नीट धुवून किचन स्वच्छ केला. मग सलाड कापाय घेतलं. सलाडमध्ये होतं काकडी, गाजर आणि खरबूज. सगळं कापून डब्बा भरला. चपाती, वालाची भाजी, फ्रेश सलाड. एका बाजूला चहा उकळा ठेवला. आज चहात अद्रक टाकलेलं म्हणून मस्त फ्लेवर आला होता. चहा तयार झाला. गरम गरम चहा पिला आणि लगेच चहाची भांडी पण धुवून ठेवली. मग शाळेला जायची तयारी सुरू. बॅग घेतली, शाळेकडे निघाले. शाळेत जाऊन सगळे क्लासेस नेहमीप्रमाणे गडबड, काम, लगबग. शाळेतून निघताना एक सुंदर कुंडी दिसली, छान फुललेली. फुले पाहिली की मन आपोआप प्रसन्न होतं ना. शाळेचं काम संपवून मी स्टेशनकडे चालत आले. ट्रेन पकडली आणि घरी पोहोचले. घरी येऊन थोडासा आराम केला, फ्रेश झाले. मग इव्हिनिंगसाठी चहा उकळायला ठेवला. मस्तपैकी चहा पिला. चहा झाल्यावर भांडी साफ केली आणि कोचिंगसाठी तयारी सुरू केली. केस विचारले, सगळं आवरलं आणि गाडीवर बसून कोचिंगला निघाले. कोचिंग संपली की आणि बाहेर पडले. आज बुधवार, आमच्याकडे मार्केट असतं. कोचिंग नंतर थोडी भाजी, थोडी फळं घेतली आणि घराकडे निघाले. मार्केटमधून निघाल्यानंतर आम्ही स्टेशनरीच्या शॉपमध्ये गेलो. गार्गीच्या अभ्यासासाठी स्टेशनरी ब्लॅकबोर्ड घेतला आणि घरी आलो. गार्गी ब्लॅकबोर्ड पाहून खूप आनंद झाला. चॉक शोधून काढला आणि तिने उत्साहाने अभ्यासाला सुरू केला. तोपर्यंत स्वयंपाक रेडी होता. सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं. गार्गी बरोबर थोडासा अभ्यास, थोडासा गप्पा, थोडी मस्ती केली. हसत हसत ती झोपी गेली. तर मित्रांनो, आजचा दिवस असाच साधा पण खूप समाधान देणारा गेला. तो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.